तुमचा पहिला प्रश्न आहे, आपल्या शरीराचा कोणता भाग थेट हवेतून ऑक्सिजन घेतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए फुफ्फुस, ऑप्शन बी त्वचा, ऑप्शन सी कॉर्निया, ऑप्शन डी यकृत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कॉर्निया. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणता पक्षी आरशात पाहून स्वतःला ओळखू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी दयाल, ऑप्शन सी चातक, ऑप्शन डी कबूतर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कबूतर. तुमचा तिसरा प्रश्न आहे, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए हुगळी, ऑप्शन बी बरकर, ऑप्शन सी महानदी, ऑप्शन डी दामोदर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महानदी. तुमचा चौथा प्रश्न आहे, प्लास्टिकचे विघटन होण्यास किती वर्षे लागतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 450 वर्ष, ऑप्शन बी 800 वर्ष, ऑप्शन सी 200 वर्ष, ऑप्शन डी 100 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 450 वर्ष. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात स्वच्छ नदी कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी जम्मू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय. तुमचा सहावा प्रश्न आहे, तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मणिपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वाधिक तलाव आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए केनिया, ऑप्शन बी व्हिएतनाम, ऑप्शन सी फिनलंड, ऑप्शन डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फिनलंड. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी शनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने केस गळणे थांबते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए शेवगा, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी डाळिंब. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शेवगा. तुमचा 10वा प्रश्न आहे, संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 10 एप्रिल, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 26 जानेवारी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.